हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. नवीन दिवसाची आणि नवीन ब्लॉगची आपण सुरुवात करूया. आता मला जायचं आहे बोईसरला, त्यासाठी पटापट रेडी होते आणि त्यानंतर निघते बोईसरला जाण्यासाठी. सकाळी जाऊन घ्यायला बोईसरला मार्केटमध्ये पोहोचली आहे आणि आता पटापट आपल्याला लागणार आपण सामान घेऊया. हे आहे बोईसरचं मार्केट. मशरूम घेतले आहेत आणि बोईसरला काल पण पाऊस पडला, आता पण पावसाचा मोसम आहे आणि आमच्याकडे एक थेंब पाऊस नाहीये. मार्केटमध्ये लागणारं सर्व सामान घेतलं आहे. आता बाहेर जाते मार्केटच्या. सगळं सामान घेऊन झालंय, आता फक्त राहिलं आहे आपलं वडापावसाठी तर चीज तर ते घ्यायचं आहे आणि मग घरी जाऊया आणि पटापट आपल्या ऑर्डरचं जेवण बनवायला घेऊया. आपलं चीज आहे ना, स्टेशन पेक्षा थोडस मध्ये जाऊन घ्यावं लागतं, तर रिक्षाने जाण्यापेक्षा मस्त असं 2 पायाची बस केली आहे मी आणि आता अर्ध्या रस्त्यापर्यंत चालत आलेली आहे. एवढं स्टेशन पासून मी इथपर्यंत चालत आली आणि अजून आपलं चीजचं जे शॉप आहे ते ओपन नाही झालं आणि माझं एवढं चालण्याची मेहनत आहे ते फुकट गेलंय. आता बघू दुपारून येऊन घेऊन जाऊ, कारण की आता टाइम नाहीये. तर पटापट रिक्षा पकडूया. असं झालं की वाईट वाटतं ना, एवढी मेहनत करून आपल्याला काय मिळत नाही तेव्हा. तर आता पटापट ऑटो पकडूया आणि घरी पोचूया. आपल्या आयुष्यामध्ये काही लोक कसे असतात ना, ते आपल्यासोबत राहत नाही, आपल्याबद्दल त्यांना काहीही माहिती नसते, पण एका छोट्याशा प्रसंगावरून ते आपल्याला जज करतात आणि आपल्याबद्दल आपल्या घरातल्या माणसांना काहीतरी वाईट साईड सांगून जातात. पण ते हा विचार नाही करत की आपल्या एका स्टेटमेंटमुळे कुणाचा तरी संसार मोडू शकतो, कुणाचं तरी घर फुटू शकतं. असाच एक प्रसंग माझ्यासोबत सुद्धा घडला होता, पण त्याला नाही मी सिरियसली घेतलं, नाही माझ्या घरच्यांनी सिरियसली घेतलं, कारण की मी कशी आहे हे त्यांना माहित आहे. असो, जे काही आहे ते मी तिकडे सोडून दिलं आहे, कारण की मी आयुष्याच्या शाळेमध्ये एक गोष्ट मात्र नक्की शिकली आहे, पण जर चांगलं केलं ना तर बाप्पा आहे ना आपल्या वाटेला काहीतरी चांगलं देऊन जातो, आणि जर आपण वाईट केलं ना तर बाप्पा आपल्याला अद्दल घडवल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट आहे ना मी स्वतः एक्सपिरियन्स केलाय, त्यामुळे मी वेळच्या वेळी गोष्टी सोडून देते आणि पुढे निघून जाते. तुम्ही पण असं करतात का? कमेंट करून मला नक्की सांगा. इकडे डाळ बनली आहे, त्याच्यानंतर मशरूम मसाला, पनीर मसाला, ऑर्डरचं वगैरे जेवण झालेलं आहे आणि त्याची डिलिव्हरी सुद्धा दिली आहे. आता सुरू आहे आमच्या जेवणाची तयारी आणि इकडे पडला आहे पसारा, तर तो आवरायचा आहे. आता ते पटापट करून घ्यायचंय. प्लस आपल्या वडापावच्या शॉपला लागणारं सर्व सामान बनवायचं बाकी आहे, तर ते बनवायचं. आता ती सगळी प्रोसेस. इकडे बघा काय चाललंय. आता भाव्याचं तर मस्त झोपून आराम करून म्हणजे सगळं झालेलं आहे. आता मी आहे ना थोड्या वेळ अर्धा तास फक्त आराम करायला आली आहे. तर मॅडमला आता इकडे खेळायचं आहे, तर तिला आराम नाही करायचंय, झोपायचं नाहीये. आता तिला खेळायचं आहे आणि जेव्हा मी कामाला लागेल ना तेव्हा तिला झोप येईल. भाव्या, आता ना डेलीचं रुटीन झालं आमचं. भाव्य आहे आणि तिच्याकडे मी कोंब दिला आहे. आता ती काय करते बघा. पिलू कुठे लावतात, कुठे लावतात विंचर तुझे केस? हा कुठे लावतात, कुठे लावतात? हे कोणी भाव्याला शिकवलं नाहीये, तर भाव्या हे सगळं शिगंदा, हे भाव्याला कोणी शिकवलं नाही. भाव्या हे सगळं मला करताना बघते आणि ती तसं तसं तिच्या माइंड मध्ये फिक्स करते की या कोंबने केस विंचरायचे, त्याच्यानंतर तो क्लिप आहे तो डोक्याला लावायचा, हे ती तिचं शिकते. तर आमच्याकडे चालू असतं. मला घ्यायची आहे दुपारची थोडीशी नॅप, पण माझी नॅप इथे बसली आहे आणि ती खेळते आणि ती मला बिलकुल झोपून देत नाही आणि तिला टाकून मी झोपू नाही शकत. अशी माझी परिस्थिती झालेली आहे. एवढी झोप आहे माझ्या डोळ्यामध्ये, पण या पोरीला बिलकुल झोप नाही आहे आणि ती खेळत राहिली आणि तिला एकटीला टाकून मी काही झोपू नाही शकत. दाखवते काय चाललंय ते. एकटीचं काहीतरी खेळणं सुरू आहे.